निवड होण्या अगोदर आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हा ड्रेसिंग मध्ये, हा स्पर्धेचा नियम. एक जबरदस्त मॅच खऱ्या अर्थाने आता प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपण स्पर्धा पाहताय गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भवई, भारताची दाराई. स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला साई स्पोर्ट्स शहापूर टीमने आणि घेतला बॉलिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं हार्दिक 11 शहापूर टीमला. एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या दरम्यान. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॅटिंगसाठी. बाली भागरे आणि त्याच्या सोबतीला बॅटर कॅन्डी. मागील मॅचचा हिरो षटकरांची आतषबाजी आपण कॅन्डीच्या बॅटमधनं पाहिली आहे. MUCC मुरबाड टीमच्या विरुद्ध कैलास बांडेचा अप्रतिम खेळ आपण पाहिला आहे. परंतु या मॅच मध्ये कोणत्या टीमचा खेळ कशा पद्धतीने राहील हे मात्र आता व्हायचं आहे. पहिल्या स्पेल मध्ये परंपरेनुसार साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा आदी मडके बॉलिंग ट्रॅक वर तयार. स्ट्राइक इन ला बॅटर आहे बाली भागरे. अंपायर सिग्नल ऑन. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, विश यू ऑल द बेस्ट. दोन टीमला शुभेच्छा. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल, ज्युसी फुल टॉस. बॉलला उडवलाय, फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. षटकार. 1 लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत बाली भागरेने. आधी मडकेच्या विरुद्ध चढवलेला षटकार. मेंढरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आधी मडकेची आणि पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केला बॅटर बाली भागरेने. षटकार आला त्यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला. टर्न करत असताना चांगला स्ट्रोक. मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक गणेश ढिंगोरे बॉलवर येत आहेत. पैकी होईपर्यंत या मॅच मध्ये एक सिंगल कंप्लीट होतीये. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा. चांगली सुरुवात तर या मॅच मध्ये हार्दिक 11 शहापूर टीमची झाली आहे. पण तो क्रिकेट मध्ये जेवढं सुरुवातीला महत्व आहे तेवढं शेवट तुमचा महत्वाचा आहे. आणि शेवट कशा पद्धतीने होईल हे मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहताय. 4 धावा येत आहेत, चौकार. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फटका सजवला बॅटर कॅन्डीने. 4च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 11 धावा. पुन्हा एकदा पाहू शकाल आउट साइड ऑफ स्टंप. यस इट इज वाईट बॉल. 2 समांतर रन्स मिळतील अवांतर. 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. चांगला बॉल, यॉर्कर बॉल. कमबॅक करतोय आधी मडके मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आपण कॅन्डीच्या विरुद्ध टाकताना आधी मडकेला पाहताय. सुंदर बॉलिंग. पुन्हा एकदा पाहू शकाल बॉटम हँडचा चांगला वापर. ऑन साइडला फ्लिक केलाय. एक सिंगल काढली जाते कॅन्डीच्या बॅटमधनं. सेन्सिबल क्रिकेट. 1च्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ होतीये. धावसंख्येत स्कोरबोर्डवर 13 धावा. शेवटचा बॉल पहिल्या स्पेल मधला. बॉलर आधी मडकेचा, बॅटर बाली वागरेसाठी.
ऑफ कटर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, मिड ऑफच्या दरम्यान ओमकारचा चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि पहिली विकेट, बाली वगैरे आउट. पहिली विकेट गमावती हार्दिक 11 मैदानाच्या आतमध्ये. ऑफ कटर बॉल होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं. आधी मडकेचं पहिल्या स्पेलमध्ये शेवटच्या बॉलवर आणि यश त्याला प्राप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये दाखल बॅटिंगसाठी अर्जुन बांगर. दुसऱ्या स्पेलमध्ये आतिश बांडे तयार होत आहेत बॉलिंग एंडवर. या मॅच मध्ये थोडंसं आपण परिवर्तन पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये पहिली ओव्हर खऱ्या अर्थाने आतिश बांडेने फेकली. या मॅच मध्ये पहिली ओव्हर आधी मडकेने फेकली आणि चांगली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या 13 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी कॅरी केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतिश बांडे स्ट्राईक इनला बॅटर तयार. कॅन्डी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आत्मविश्वास दुणावला असेल बॅटर कॅन्डीचा, कारण चांगला खेळ आतापर्यंत आपण अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांचा सुद्धा पाहिला आहे. चांगला बॉल, फिरकीची जादू आपण खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आतिश बांडेची पाहताय. थोडासा स्लोवर पण बॉल आपण पाहिला. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला फिराला आणि बोलणारा रस्ता आणि बोलणारा बॉल नेहमी क्रिकेटमध्ये धोकादायक असतो बॅटरसाठी. त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट कॅन्डीचा आता पाहताय. समजदारीचा क्रिकेट आहे. चांगल्या बॉलला सन्मान देणं हे खऱ्या अर्थाने चांगल्या प्लेअरचं वैशिष्ट्य आहे आणि सन्मान दिलाय बॉलर आतिश बांडेला. बॅटर कॅन्डीने चांगलं तुंबल युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण दोन टीमच्या दरम्यान आतापर्यंत पाहताय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नो बॉल. हाईट फॅक्टर इम्पॅक्ट होता. अगदी कमरेच्या वर बॉल डिलेबट झाला आतिश बांडेचा आणि पुढील बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी आता बॅटरला मोठी स्ट्रोक मारण्याची फ्री हिट बॉलवर. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. फिरून मारलाय डीप मध्ये. गणेश डिंगोर येत आहेत, धोनी येत आहेत. चांगला थ्रो आपण पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल काढली जाते कॅन्डीच्या बॅटमधनं. धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक बालिशे पाहिले, तर नंतर पुन्हा एकदा चांगली बॉलिंग करतोय आतिश बांडे या मॅच मध्ये. बॅटची कडा. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि आणखी एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये गमवत असताना हार्दिक 11 अर्जुन बांगर बाद. चांगली बॉलिंग दुसऱ्या स्पेल मध्ये. आत्मविश्वासाने बॉलिंग सध्या सुरू आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीमची. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 15 धावा. दुसरी विकेट गमावली आहे. 15 ला 2 अशी परिस्थिती आपण पाहताय स्कोर बोर्डवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय येत आहेत. मागील मॅच मध्ये तन्मयने चांगले षटकार मारले आहेत, परंतु या मॅच मध्ये मारेल का प्रश्नचिन्ह. अनेक प्रश्नांची उत्तर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना या मॅच मध्ये हवी आहेत. प्रेक्षकांना प्रश्नांचं उत्तर नक्की भेटेल ही मॅच संपल्यानंतर. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटमध्ये कधी कोण जिंकेल सांगता येत नाही आहे. 6 बॉलमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे. एका बॉलमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. तोच क्रिकेट खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहताय. निमित्त आहे खासदार चषक 2026.
चांगली बॉलिंग दुसऱ्या स्पेल मध्ये आतापर्यंत आपण आतिश बांडेची पाहताय. 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट सुद्धा कॅरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि मोठा विकेट प्राप्त केलाय अर्जुन बांगरचा. स्ट्राईक इनला आता बॅटर तयार होतोय तन्मय. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पहिल्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल, डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या टीमची टोटल 16 धावा. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधला बॉलर आतिश बांडेचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये साई स्पोर्ट शहापूर टीमचा कमबॅक आपण पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 13 धावा होत्या, तदनंतर चांगली बॉलिंग आपण पाहताय. नक्की एक बॉल भीमर आला होता, परंतु तदनंतर चांगली बॉलिंग राहिली आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये सिद्ध राहायचं आहे. आयुष्यात काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमच्या नावाने मात्र काम झालं पाहिजे. जेवढं तुमच्या नावाला महत्व आहे तेवढंच तुमच्या कामाला सुद्धा महत्व आहे. म्हणून काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. तेच काम मात्र करा. आणि आता या मॅच मध्ये 2 टीमला करायचं आहे. प्रत्येकाला नाव कमवायचं आहे, परंतु नाव कमवण्यासाठी तुम्हाला काम करणं गरजेची गोष्ट आहे आणि ते प्रामाणिक प्रयत्न आणि प्रामाणिक काम तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये आता करायचं आहे. बॉलर तयार होत आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर ओमी. स्लोवर 1 बॉल, ज्युसी फुल टॉस, ब्रेड अँड बटर बॉलची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा येत आहेत. सॉफ्ट सिग्नल अंपायरचं, यस DRS सुद्धा घेतला जाईल, चेक केलं जाईल. स्नो बॉल आहे. हाईट फॅक्टर इम्पॅक्ट होता मैदानाच्या आतमध्ये. सात धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. कुशल मोमेंटला या चुका माग पडती साई स्पोर्ट शहापूर टीमला. चला थोडंसं स्पीडअप करा साई स्पोर्ट शहापूर टीम. मॅच लगेचच ऑन करा. 27 धावा स्कोर बोर्डवर. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 9+6 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅटर तन्मयच्या बॅटमधनं. फ्रीड बॉल. संधी आता बॅटरला मोठी स्ट्रोक मारण्याची. 27 स्कोर बोर्डवर टीमची टोटल. लोअर पुलटॉस होता फ्रीडचा बॉल. कॅच चांगली पकडली आतिश बांडेने. एक सिंगल कंप्लीट. 28 धावा स्कोर बोर्डवर. फुलटॉस बॉल फ्लिक केला. बॉटम एंडचा चांगला वापर. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 4 धावेंसाठी चौकार. 4च्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा. 32 ऑन स्कोर बोर्ड. दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग. तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडासा मागडा ठरतोय बॉलर ओमकार. 32 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. धावसंख्येला आता आकार प्राप्त होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होते हार्दिक इलेव्हन शहापूर टीमसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय. मिड विकेट रिझन मध्ये आतिश बांडे चुकी करत नाहीये. विकेट गमावती आता हार्दिक इलेव्हन शहापूर टीम. कॅन्डी मैदानच्या आतमध्ये. कुशल मुवमेंटला बाद. मोठी विकेट होती कॅन्डीची मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन आर्म आहे बॉलर ओमीकडे. मोठ्या मोठ्या विकेट घेण्यासाठी नावाजलेला बॉलर आहे साई स्पोर्ट शहापूर टीमचा बॉलर ओमकार. मोठी विकेट नक्की प्राप्त केली आहे. पहिला बॉल नक्की मैदानाच्या आतमध्ये चुकीचा होता, परंतु स्वतःला सावरले. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करणं जाणतो हा बॉलर ओमी.
धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 32 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल मुनाफ. तीन बॉल शिल्लक आहेत बॉलर ओमीच्या ओव्हर मधले. धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा. पुढील बॉल मुनाफ साठी मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट शहापूर टीम, परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग नक्की करायची. महत्वपूर्ण मॅच आहे दोन टीम साठी. ओरपीच बॉल होता लॉंग ऑन रिझन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आतिश बांडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल काढली जाते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33. चांगला बॉल कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून पटका सजवलाय मैदानाच्या आतमध्ये. तन्मयची विकेट धोक्यात मैदानाच्या आतमध्ये. रन आउट होत असताना आपण पाहाल बॅटर तन्मयला आणखी एक मोठा धक्का. थोडस कम्युनिकेशन बिघडलं दोन बॅटरच्या दरम्यान आणि विकेट गमावली बॅटर तन्मयची. धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 धावा 18 बॉलच्या समाप्तीनंतर. 12 बॉल अजूनही पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. विकेट गमावतोय हार्दिक इलेव्हन शहापूर. दोन मोठे फलंदाज खऱ्या अर्थाने बाली बागरे आणि अर्जुन बांगर स्वस्तात बाद झाले. तदनंतर तन्मयने चांगली बॅटिंग केली होती. तदनंतर ते सुद्धा रनआउट होत आहेत आणि न्यू बॅटर आता सुमित भागरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रवेश करतायत. चौथा स्पेल मध्ये पुन्हा एकदा आतिश बांडे रेडी होत आहेत. दुसरी ओव्हर चांगली पेकली आहे मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडेने आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते सज्ज होत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे चुकी करत नाही. चांगला झेल. एक डॉली कॅच. मुनाफ मैदानाच्या आतमध्ये बाद. बॅक टू बॅक विकेट गमवत असताना आता आपण पाहताय बॅटर मुनाफ बाद होत आहेत. हार्दिक इलेव्हन शहापूर टीमला अपयश सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येत आहे. जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहत नाहीयेत हार्दिक इलेव्हन शहापूर टीमचा, कारण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. फायटिंग स्कोर उभा करणं गरजेची गोष्ट आहे. अपयश सातत्याने आतापर्यंत आपण पाहता येत असताना हार्दिक इलेव्हन शहापूर टीमला अजूनही 11 बॉल आहे. 11 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न एका बाजूला हार्दिक इलेव्हन शहापूर टीम नक्की करेल आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा सध्या सुरू आहे. न्यू बॅटर प्रशांत येत आहेत बॅटिंग साठी. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. गुडनेस स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला गरकी घेतोय. चांगली बॉलिंग आपण पाहताय आतिश बांडेची. चांगल्या टप्प्यावर चांगली लाईन, चांगली लेंथ. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आतिश बांडे इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय.
शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, पंपूल पॉवरफुल बॉल, सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बॉडी लाईन, सीमारेषा पार, षटकार. 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. एकोणचाळीस धावा स्कोर बोर्डवर. प्रशांत यांच्या बॅट मधनं 6 धावा आल्यात. खूप दिवसानंतर करत नाही प्रशांत आपल्या बॅट मधनं रंग उधळतोय मैदानाच्या आतमध्ये. अनेकदा आपण बोर्शीती टीम साठी ओपनिंगला सुद्धा पाहिलंय बॅटर प्रशांतला, परंतु आज खऱ्या अर्थाने हार्दिक 11 शहापूर टीम साठी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. बॅटर प्रशांत क्षमता आहे आणि क्षमतेनुसार एक षटकार तर मैदानाच्या आतमध्ये लगावलाय. संघर्षमय षटकार आलाय. पुन्हा एकदा पाहू शकाल आता चांगला बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. पडल्यानंतर वायच्या दिशेला बॉल फिरला जातोय. वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण बॅटरला पाहिलं. डॉट बॉल फेकलाय. एक तेरी एक मेरी, बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅटल चांगलं रंगतंय मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटरचा होतोय. एक सिंगल बाईटच्या स्वरूप बॅटची कडा, यस बॅटची कडा, एक सिंगल येते. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 40 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. ओव्हर मधला शेवटचा बॉल आतिश बांडेचा, चौथ्या ओव्हर मधला. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. सुमित भागरेचा वार, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6च्या मदतीने 46 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक. पुढील मॅच MUCC मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध SB गोटेकर टीम. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा या ठिकाणी करतोय टॉस. MUCC मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध SB गोटेकर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा करतोय टॉस. एका बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर आणि एका बाजूला हार्दिक 11 शहापूर यांच्या दरम्यान सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहताय. पाहता 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 46 धावा जाऊन पोहोचली आहे. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी बॉलर ओमकार. सुमित भागरेच्या बॅटमधनं चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. प्रशांतने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे, कारण त्याच्या बॅटमधनं सुद्धा एक चांगला स्ट्रोक नक्की आलाय. परंतु 6 बॉल महत्वपूर्ण आहेत मॅच मधले दोन टीम साठी. 46 धावा स्कोर बोर्डवर. शेवटच्या ओव्हरला पहिल्या इनिंग मधली सुरुवात होतीये. ओव्हर द विकेटने बॉलर ओमकार. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल मिड विकेट रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4. चौकार. 6च्या मदतीने टीमची 50 कंप्लीट होतीये. 50 धावा स्कोर बोर्डवर. चांगल्या रनअपने फास्ट अँड फ्युरियस बॉलर आहे बॉलर ओमकार. परंतु गतीचा फायदा या मॅच मध्ये बॅटर सुद्धा उचलतो आहे. 4 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर बॉलर ओमकारच्या. 50 धावा स्कोर बोर्डवर. 5 बॉल शिल्लक. पहिल्या इनिंग मधले किती धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी राहील, सेकंड इनिंग मध्ये किती चेस करायच्या आहेत, या 5 बॉलवर डिपेंड असेल. अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक आपण पाहता. मिड विकेट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे गणेश डिंगोरे, आणि त्याच्याकडून दुसरी धाव घेणं थोडंसं अवघड काम आहे मैदानाच्या आतमध्ये.
एकच धावेवर समाधान. एक धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 51 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. बॉलर पुन्हा एकदा तयार ओ द विकेटने. सुमित बागरेसाठी पुढील बॉल. ओर पिच बॉल, चांगला स्ट्रोक खोदून काढला. शॉर्ट मिड ऑनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 धावेच्या मैदानी पुन्हा धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 53 धावा. बॅकफुटला जाऊन टॅप स्ट्रोक, बॉक्स क्रिकेट मधला स्ट्रोक आपण पाहताय. रनआउटची विकेट धोक्यात होती आणि यस फलंदाज बाद होतोय आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये परततोय. सुमित बागरे रनआउटच्या माध्यमातून बाद. त्रेपन्न धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 बॉल शिल्लक. 53 धावा स्कोर बोर्डवर. न्यू बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या बॉलवर ओमकारच्या विरुद्ध 4 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक आपण बॉलर ओमकारचं सुद्धा पाहताय. बॅटची कडा. गोशांकी क्षेत्रात एक सिंगल. 54 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या इनिंग मधला 1 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंग मधला. एस बी गोटीकर आणि त्यांच्या विरुद्ध MUCC मुरबाड, 2 टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हा. पुढील मॅचचा आपण करतोय टॉस. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 0 इज बेटर दॅन 1. 55 धावा स्कोर बोर्डवर.
30 बॉलमध्ये 56 धाव्यांची गरज. सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. टीम हडल मैदानच्या आतमध्ये आपण हार्दिक इलेव्हन शहापूर टीमची पाहताय. रणनीती खऱ्या अर्थाने आखली जाते मैदानच्या आतमध्ये. कशा पद्धतीने धाबा रोखायच्या आहेत यावर सर्वांवर चर्चा होत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. आणि गेम प्लॅन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कैलास बांडे आणि त्यांच्या सोबतीला बॅटर शहापूरचा धोनी अर्थातच गणेश डिंगोरे. तीस बॉल मध्ये 56 धाव्यांचं आव्हान. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर सुमित भागरे. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु टफ फाईट नक्की मैदानाच्या आतमध्ये होईल. कारण दोन टीमने पहिल्या मॅच मध्ये विजय संपन्न केला आणि तदनंतर दोन टीमची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मेंडेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुमित भागरेची आपण पाहताय. अनेक वर्ष खऱ्या अर्थाने गोलंदाजी करतायत सुमित भागरे आणि तोच एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये व्यक्त होईल का हे मात्र पाहायचं आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑफ लाईफ. अंपायर सिग्नल ऑन. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. चांगला स्ट्रोक. बॅकफुटला आले. स्लाइस केलं बॉलला. स्क्वेअर कटच्या माध्यमातून देखना स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा. चांगला स्ट्रोक आपण पाहिला. धावसंख्येचा श्री गणेशा पहिल्याच बॉलवर 4 धावा सुमित भागरेच्या विरुद्ध. ओव्हर पिच बॉल. कॅचची संधी निर्माण आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बॉलवर लगेचच प्रत्युत्तर बॉलरने दिलं. एक मोठी विकेट प्राप्त होत असताना सुमित भागरेला मैदानाच्या आतमध्ये यश आणि निराश पावलाने मैदानाच्या आतमध्ये धोनी बॅक टू द डग आउट. महत्वपूर्ण मॅच मध्ये मोठी विकेट प्राप्त केली आहे बॉलर सुमितने. गणेश डिंगोरे एक मोठा फलंदाज आहे. शहापूर टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अनेक मॅच खऱ्या अर्थाने जिंकवण्याची ताकद या प्लेअरकडे आहे आणि तोच बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर 4 धावा. तदनंतर लगेचच विकेट. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. मयुरेश. एसबी गोटेकर टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय MUCC मुरबाड टीमला. यापुढील आणखी एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मयुरेश. ओव्हर पिच बॉल, चांगला स्ट्रोक आपण पाहताय. खोलवर पद्धतीचा बॉल होता. तन्मयचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. एक सिंगल काढली जाते ऑन दी मार्क. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 धावा. पहिल्या मॅचचा हिरो आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केलेला प्लेयर कैलास बांडे. मुरबाड टीमच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये कशी कामगिरी राहील हे मात्र पाहायचं आहे. चांगला बॉल चॉप केला. सिंगल. क्रिकेट विथ द ब्रेन, डोक्याचा वापर आहे. कैलास बांडेकडे एक्सपिरियन्स आहे अनेक मॅचचा आणि तो एक्सपिरियन्स या ठिकाणी व्यक्त होतो आहे. सिंगल डबल क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. एकच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड व टीमची टोटल 6 धावा. चांगल्या स्टान्सने बॅटिंग करत असताना आपण बॅटर मयुरेशला सुद्धा पाहताय. पहिल्याच बॉलवर त्यांच्या बॅटमधनं सुद्धा एक सिंगल आली आहे. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. 6 धावा. मयुरेशच्या बॅटमधनं 6 धावेच्या मैत्रिणी धावसंख्येत वाढ होईल. 12 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 12 धावा. 56 धावा रोखायच्या आहेत. खूप चांगली बॉलिंग या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने हार्दिक इलेव्हन शहापूर टीमला करायची आहे. क्षमता आहे दोन टीमकडे. दोन्ही टीमची प्लेइंग 11चा विचार केला. बॅटिंग बॉलिंग लाईनअप चांगली आहे. चांगला बॉल आहे. कमबॅक राहिला आहे. पहिला शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला कंप्लीट होतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. 56 धावींचं लक्ष्य पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. प्रत्येक ओव्हर महत्वपूर्ण आहे मॅच मधली. चोवीस बॉल मध्ये 44 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक ओव्हर महत्वपूर्ण आहे. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. नम्र विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तेजस. गेम प्लॅन केलेत खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये हार्दिक इलेव्हन शहापूर टीमने. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजसला आमंत्रित केलंय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर कैलास बांडे. बॅटल चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये आणि गोल्डन आर्म आहे बॉलर तेजसकडे. मोठ्या मोठ्या विकेट खऱ्या अर्थाने या बॉलरच्या नावावर राहिल्या आहेत आणि मोठी विकेट ज्या ज्या वेळेला गरज असते आपल्या टीमला त्या त्यावेळेला तेजस मोठी विकेट नक्की प्राप्त करतो. हा आतापर्यंत त्याचा इतिहास आहे तेजसचा. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तोच इतिहास खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये घडेल का हे मात्र प्रत्येकाला पाहायचं आहे. मॅच नक्की जबरदस्त होईल यात मात्र शंका नाही आहे. गणेश इलेव्हन आयोजित आपण पाहताय खासदार चषक 2026. अवे फ्रॉम द बॉडी वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. एकच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 धावा. चांगला स्ट्रोक. जबरदस्त बॉल सीमारेषा पार. कैलास भांडे ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 19 धावा. सकाळच्या सत्रापासून खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दुणावला बॅटर कैलास बांडेचा आणि आज षटकारामध्ये डील मैदानाच्या आतमध्ये तो करतोय प्रत्येक मॅच मध्ये.
पुन्हा एकदा पाहू शकाल, वन बाउन्स ओ दी रोप, 4 धावा, चौकार, षटकारानंतर 4 येत आहेत. मागडं षटक मैदानाच्या आतमध्ये तेजसचं. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 4च्या मदतीने 23 धावा, 23 ऑन स्कोरबोर्ड. रिव्हर्स स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ, 24 धावा स्कोरबोर्डवर. 24 ऑन स्कोरबोर्ड. 3 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा स्कोरबोर्डवर, 56 धाव्यांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग, तदनंतर मागडा ठरतोय बॉलर तेजस, कारण षटकाने चौकार बॅटर कैलास बांडेच्या बॅटमधून आलाय. मयुरेशने आतापर्यंत डाव सावरला मैदानाच्या आतमध्ये, सिंगलवर जोर दिलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहताय. बाली बागरे येत आहेत, बॉलवर पोहोचतायत. बॉल फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 धावा. 2 बॉल शिल्लक, तेजसच्या ओव्हर मधले 26 धावा स्कोरबोर्डवर. ओव्हर पिच बॉल, उंची जास्त, अंतर कमी आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. बॅक टू बॅक डबल येत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. लेरो से भागकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न या मॅच मध्ये करायचे आहेत दोन टीमला. प्रामाणिक प्रयत्न जो करतो तो खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये त्याला यश नक्की भेटतं. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पुन्हा एकदा डबल. 2च्या मैत्रिणी धावसंख्येत पुन्हा वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा 12 बॉलच्या समाप्तीनंतर. 18 बॉल मध्ये 26 धाब्यांची गरज. 18 बॉल 26 धाबा. 18 बॉल रिमेनिंग, 26 रिक्वायर्ड. 18 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर बाली भागरे येत आहेत. प्रत्येक ओव्हर महत्वाची आहे. आता खऱ्या अर्थाने विकेट आणि डॉट बॉल इम्पॉर्टंट आहेत हार्दिक 11 शहापूर टीमसाठी. 1 ते 2 मोठा स्ट्रोक, मॅच मध्ये पुरेपूर कमबॅक साई स्पोर्ट शहापूर टीमचा राहील. 18 बॉल 26 धाब्यांची गरज. मॅच अजूनही 2 टीमसाठी ऑन आहे. कैलास बांडेचा खेळ आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये चांगला राहिला आहे. षटकरांची आतषबाजी त्यांनी केली आहे. बॉलिंग ट्रॅकवर फिरकीचा जादूगार आहे. बॉलर बाली वागरेकडे क्षमता आहे मॅचला कलाटणी देण्याची, परंतु या मॅच मध्ये कलाटणी होईल का मॅचला हे मात्र पाहायचं आहे. बाली बागरे तिसऱ्या स्पेल मध्ये तयार. स्ट्राइक एंडला बॅटर कॅली, अर्थातच कैलास बांडे. बॅटची कड आहे. एक सिंगल. सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 31 धावा स्कोरबोर्डवर. लेफ्टी बॅटरसाठी आपण पहिला लेग कटर बॉल होता. बाहेरच्या दिशेला जाणारा बॉल. एक सिंगल. 31 धावा स्कोरबोर्डवर.
धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 धावा. 17 बॉल मध्ये 25 धाव्यांची अजूनही गरज आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक नक्की येतोय. चांगले क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आपण पाहताय. पुन्हा एकदा डबल, सिंगल डबल महत्वपूर्ण आहेत क्रिकेटमध्ये. पार्टनरशिप दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने पार पाडतायत. तेहतीस धावा स्कोर बोर्डवर. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहताय. लॉंग ऑन रिझन मध्ये मयुरेशच्या बॅट मधनं षटकार. 6च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 39, 39 धावा. धावा स्कोर बोर्डवर. 56 धाव्यांचं आव्हान. चांगला खेळ आतापर्यंत साई स्पोर्ट्स शहापूर टीमचा आपण पाहताय. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा. मयुरेशच्या बॅट मधनं षटकार आलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बॉलर बाली भागरे तयार. उस साइड लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल साई स्पोर्ट्स टीम 40 धावा. 16 धाब्यांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. शॉर्ट पिच बॉल. चांगला स्ट्रोक आपण पाहताय. पुन्हा एकदा पूल केलाय. चांगले क्षेत्ररक्षण तन्मयचं पुन्हा एकदा पाहताय. पुन्हा एकदा डबल. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 42 धावा स्कोर बोर्डवर. 14 धाव्यांची गरज आहे. दोन बॉल शिल्लक आहेत बाली बागरेच्या ओव्हर मधले. 14 धाव्यांची गरज आहे. पुलटॉस बॉल आणि पुलटॉस बॉलला मयुरेश सोडणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 48 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. ताकदवर स्ट्रोक आपण पाहताय. मयुरेशच्या बॅट मधनं पुन्हा 6 षटकार. बॅक टू बॅक दुसरा 6. 12 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत आपण साई स्पोर्ट्स शहापूर टीमचं पाहताय. चांगली बॉलिंग.
तदनंतर चांगली बॅटिंग 2 बॅटर कैलास बांडे आणि त्याच्या सोबतीला बॅटर मयुरेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. 12 बॉलमध्ये फक्त 2 धाब्यांची गरज. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीम. यापुढील मॅच SB गोटेकर आणि MUCC मुरबाड दोन टीम आपण रेडी राहा. टॉस जिंकला SB गोटेकर टीमने आणि घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय MUCC मुरबाड टीमला. वाईट +1 मॅच फिनिश. अभिनंदन साई स्पोर्ट्स शहापूर टीम. हार्डलक बॅडलक हार्दिक 11 शहापूर टीम. यापुढील मॅच प्रेक्षकांच्या भेटीला खासदार चषक 2026 मध्ये SB गोटेकर आणि त्यांच्या विरुद्ध MUCC मुरबाड टीम यांच्या दरम्यान रंगेल. मी या ठिकाणी थांबतोय. कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय थोडंसं परिवर्तन.